केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन आहे अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानदार एफआरपी देत नाहीत तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं असं आव्हान त्यांनी दिलं। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका असा टोलाही त्यांनी लगावला। शेतकऱ्यांच्या जीवावरती आम्ही आलोय, त्यामुळे आम्ही लोकांची काळजी करतोय। रोहितने ऍक्टिंग करायची आवश्यकता नाही। एकदम स्टंटबाजी करणारा हा माणूस आहे, बोगस माणूस आहे। काय याच्याकडे आहे? कोणतरी त्याचे चार सल्लागार तू असं कर, अरे कसं कर, लोकांना माहीत नाही। तू शेतकऱ्याचा कर्दन काळ हा रोहित पवार आणि त्याचा आजोबाचा आहे, हे लोकांना माहीत नाही। आता तुम्ही तारणहार होणार कसं? कर्दन काळाचा तारणहार होणं एवढं सोपं नाही, लोकांना सगळं माहीत आहे। पूर्वी ते चालत होतं। जर बसायचं असेल अन्न त्यागला तर ह्याला उपाशी ठेवला पाहिजे, नाहीतर तिथं वडापाव खाणार आणि परत इकडे येऊन म्हणणार मी शेतकऱ्यांच्यासाठी जोपर्यंत कर्जमाफी केली आणि आता तू कर्जमाफी कसली करणार आहे?